जिगीषा हा ग्रुप होता, ती संस्था झाली, ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आणि आता जवळजवळ 40 वर्षात ती एक चळवळ झाली. चळवळ या अर्थाने माझं म्हणणं की आज किती लोक जोडले गेलेले आहेत. बघ, अशी घराणी असतात अनेक. आता आपण विजयाबाईंच्या पण आता नीनाताई किंवा वंदनाताई किंवा रीमाताई या सगळ्या, तर हे काय मला वाटतं की घराणं असतं, जसं गायकांच्या ह्याच्यात तर खूपच असतं. म्हणजे त्या घराण्यात हे पण सांगितलेलं आहे किंवा त्या जिगीषामध्ये की तुम्ही म्हणजे आज म्हणून चंदूने अनेक कलाकारांबरोबर अनेक रंगकर्मींबरोबर काम केले, आर्टिस्ट बरोबर, पण कधी त्याला असं नाही झालं की अरे प्रतीक्षाबरोबर काम करताना मजा आली तर मुग्धा बरोबर नाही आली, असं नाही झालं. आज हॅमलेट करताना तुषार बरोबर मी एवढं काम केलं असताना त्यांनी तुला कास्ट केलं का? कारण मला असं वाटतं की ही सगळी ग्रो होण्याची प्रक्रिया जर तुम्ही छान समजून घेतली ना, तर मला असं वाटतं की बाहेर पण काम करताना तो त्रास व्हायला नको. कारण की जसं जिगीषात काम करताना बाहेरच्या लोकांना त्रास, जिगीषा बरोबर जे ग्रो झालेले नसतील असं आपण म्हणूया, त्यांना काम करताना जो आनंद मिळतो तसंच मला बाहेर काम करताना पण आनंद मिळतो. कारण माझी पण ती बाहेर काम करून ती ग्रो होण्याची प्रोसेसच असते.